गुड आफ्टरनून क्लास. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स. ठीक आहे. तर त्याचं पहिलं एक्झाम्पल आपण बघून घेऊ आणि लगेच प्रॅक्टिस सेट आपण सुरू करू. सगळ्यात पहिलं हे एक्झाम्पल आहे ते आपल्याला दोन इक्वेशन दिले, त्याला सॉल्व्ह करून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये काही डाऊट राहिले तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर आपल्याला जे इक्वेशन दिले ते 5x - 3y = 8 आणि अजून दुसरे जे इक्वेशन दिले ते 3x + y = 2. त्याला आपण सॉल्व्ह करताना ना दोन मेथड असतात. दोन मेथडपैकी आपण दोन्ही मेथड आपण बघणार आहोत. तर एक मेथड आता इकडे आधी आपण फर्स्ट मेथड बघून घेऊ. तर लिहून देतो मी मेथड फर्स्ट. रायटिंग बोर्ड कुठे आहे? ओके. तर मेथड फर्स्ट आपण आता इथे बघूया. ते तर मेथड फर्स्ट मध्ये काय करतो आपण, सगळ्यात पहिले जे दोन इक्वेशन आहेत ते एका खाली लिहून घ्यायचं. पहिले इक्वेशन काय 5x + 3y = 8 हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय दिलं आपल्याला 3x - y = 2 हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. ठीक आहे. तर अशा एखाद्या इक्वेशन लिहिल्यानंतर काय करायचं, दोन्ही इक्वेशन पैकी बघा अशी एक संख्या करायची जी दोन्ही सेम यायला पाहिजे, जी व्हॅल्यू ती सेम यायला पाहिजे किंवा जी वायची व्हॅल्यू ती सेम यायला पाहिजे. कसं करू शकतो, सेकंड इक्वेशन जे दिले त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं, फक्त सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं काय बघा 3 3 जा 9, 9x होईल, इथं 3y 3y आणि खाली पण म्हणजे फर्स्ट इक्वेशन मध्ये 3y आणि खालच्या इक्वेशन मध्ये सुद्धा 3y होऊन जाईल. तर आपण काय करायचं, जे इक्वेशन आहे त्याला ना मल्टिप्लाय करायचं 3 ने. कशाला, इक्वेशन नंबर कोणत्याला, इक्वेशन नंबर 2 ला. ठीक आहे. तर खाली लिहायचं आपण इथे लिहितो मल्टिप्लाय किंवा मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 3 असं आपण लिहितो. आणि किंवा असं पण लिहू शकतो की मल्टिप्लाइंग बोथ साइड ऑफ इक्वेशन सेकंड बाय 2. पण आपण इथे सिम्पली लिहिले मल्टिप्लाइंग इक्वेशन. आता इथे मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले. ठीक आहे. तुम्हाला इथे या साईडला समजत येईल त्यामुळे मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 3. तर याला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर बघा इक्वेशन नंबर सेकंड, तर 3 ने मल्टिप्लाय केलं की त्याला 9 आणि x जशाल तर 3x × 3 9x मायनस जशाल तसं ना, तर y 1y असं म्हणतो आपण. 1y तर त्याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर त्यानं 3 × y किती येणार 3y येणार. प्लस केलं काय येणार आता तिथं त्याच्यानंतर = सर. ठीक आहे. = आता 2 आहे, 2 × 3 घेणार किती येणार आहे 6 येणार. आणि हे जे इक्वेशन तयार झालं याला आपण काय नाव देणार, इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं थर्ड इक्वेशन जे आहे ते तयार झालं आणि लगेच आपण नंबर देऊन टाकले इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन जे नवीन इक्वेशन तयार होईल ते आपल्याला इथे ऍड करायचं. ठीक आहे. त्याच्या खाली परत लिहायचं नाव लेट अस ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ठीक आहे. सॉरी फर्स्ट अँड थर्ड. नाव लेट्स ऍड इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. जे नवीन इक्वेशन तयार झाले ते ऍड करायचं, कारण आपण तिथे संख्या जे सेम त्याच्यासाठी करून घेतलं. तर आता फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या. फर्स्ट इक्वेशन काय होतं 5x - 3y = 8. ठीक आहे. आणि प्लसचं साईन द्यायचं आणि त्याच्याकडे नवीन इक्वेशन जे तयार झालं ते लिहायचं 9x - 3y = 6. ओके. तर अशा प्रकारे बघा इथं आपल्याला याची ऍडिशन करायची. आता ऍडिशन कशी होणार ते बघा, इथं 5x इथं 9x आहे, इथं काय करायचं 14x लिहून घ्यायचं. सगळ्यात आधी आपण जशी बेरीज करतो डावीकडून उजवीकडे करतो, आपण उजवीकडून डावीकडे करत असतो कशी सिम्पल ऍडिशन. पण जेव्हा आपण इक्वेशन सोडत असतो, लिनियर इक्वेशन असतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन असतो, त्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन नंतर बघू तो आहे चॅप्टर. पण लिनियर इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस ना डावीकडून उजवीकडे आपण जे सॉल्व्ह करत असतो. त्यामुळे कधी पण एक ध्यान ठेवायचं ऍडिशन करताना किंवा सबट्रॅक्शन असतो डावीकडून उजवीकडे आपण जात असतो. ठीक आहे. तर 5x + 9x किती येणार, 5x + 9x येणार किती येणार 14x. आता इथे बघा इथे एक प्लस आहे इथे एक मायनस आहे, तर 3y -3y + 3y काय होणार कॅन्सल आउट होऊन जातं. ठीक आहे. किंवा त्याला तुम्हाला समजत नसेल लॉजिक काय येतं तर सिम्पल एक ध्यानात ठेवायचं. इथे बघा 3 मधून 3 केले किती येणार आहे 0 येणार आहे आणि इथं प्लस मायनस एन पण कॅन्सल आउट होत जातं. ठीक आहे. 14x काय राहिले का तिथं त्याच्यामुळे काय लिहायचं 14x = आता 8 + 6 किती येणार 14 येणार. तर काय आलं 14x = 14. तर आता काय 14 आणि x, आता बघा 14 × x असं असतं. 14 आणि x मध्ये साईन नाही म्हणजे काय येतं त्याचं 14 × x असतं = काय ना 14 येणार. त्या पुढे एक स्टेप मध्ये आता एकदम बेसिक मध्ये सांगतो तुम्हाला, पुढे जेव्हा आपण प्रॅक्टिस करू एकदम इझी आणि जे एकदम स्पीड मध्ये आपण एक तुम्हाला बेसिक संपल्यावर. ठीक आहे. तर बघा एक्स इथंच राहणार लेफ्ट साईडला, इथं 14 जे या एक्सला मल्टिप्लाय होता ते = इचच म्हणजे राईट हँड साईडला जाऊन काय होणार तो इथं मल्टिप्लाय होता तिकडे काय होणार डिवाइड. तो 14 अपॉन इथं मल्टिप्लाय होता तर इकडे आलो डिवाइड होणार किती 14 इकडून इकडे खाली येणार 14/14. तर x = 14 × 14 14 × 14 तर 1/1 काय येणार 1. तर अशा प्रकारे आपली जी व्हॅल्यू आहे x ची. ठीक आहे. तर x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे. काय आली x ची व्हॅल्यू आली आहे 1. त्याला आपण लिहून घेऊ. ठीक आहे.
तर एक्सची व्हॅल्यू किती आली आपल्याला, एक्सची व्हॅल्यू आली आहे 1. अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटली. आता वायची व्हॅल्यू आपण अशी सिम्पली आपल्याला भेटून जाते. आता काय करायचं आपल्याला, इक्वेशन जे इक्वेशन नंबर फर्स्ट घ्या, सेकंड घ्या. आता तुम्ही कशी, आता आपली एक्सची व्हॅल्यू भेटली, वायची व्हॅल्यू आपल्याला शोधायची. तर हे वायची व्हॅल्यू आपण कसं शोधतो, इकडे बघा, वाय इज इक्वल टू, आता कसं शोधायचं ते बघा. ठीक आहे, सोडा वाय आपण नंतर. तर त्याच्यानंतर काय होतं, आपण सबस्टिट्यूट म्हणजे ही एक्सची व्हॅल्यू आपण जे ती आता एका एका इक्वेशन मध्ये टाकायची, आपल्याला वायचं आपल्याला व्हॅल्यू जी ती भेटून जाईल. तर काय येतं, सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल टू 1 इन, आता कोणत्या इक्वेशन मध्ये घ्यायचं ते तुम्ही बघा. तर आपण काय करू, इक्वेशन नंबर जे सेकंड आहे त्याच्यामध्ये घेऊ आपण. ठीक आहे, सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. तर सेकंड इक्वेशन काय होतं बघा, 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. आता 3x आहे, 3 इंटू 1, एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला बघा 1. तर 3 इंटू 1 प्लस वाय इज इक्वल टू 2. 3 इंटू 1 काय येणार 3 प्लस वाय इज इक्वल टू 2. तर वाय तर आता इकडेच राहणार, वाय इज इक्वल टू 2. 3 इकडे प्लस होतो, इकडे आल्यावर काय होणार मायनस होणार, 2 मायनस 3. तर फायनली आपल्याला आन्सर काय येणार आहे -1. आता हे बघा कसं आहे ना, 2 मधून 3 जाणार आहे का नाही. तर आपण काय करतोय, सिम्पली जो रूल आहे की मोठ्या संख्येतून संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. तिथे मोठी संख्या कोणती आहे 3. 3 मधून 2 गेले किती होणार 1. 3 मधून 2 गेले किती राहणार 1. आणि मोठी संख्येचं चिन्ह कोणते, तर 3, मोठी संख्या 3 आहे ना, तर 3च्या जवळ कोणतं चिन्ह मायनस आहे, तिथं अशा प्रकारे मायनस होणार. आणि हे एवढं सगळं झाल्यावर लगेच तिथं उत्तर तुमचं थांबत नसतं. तिथं काय करायचं, शेवटीला देअरफॉर लिहायचं आणि एक्स वाय त्याची व्हॅल्यू आपण लिहित असतो, ती कशी लिहायची, इज इक्वल टू मध्ये आता एक्सची व्हॅल्यू किती आली, आधी एक्सची व्हॅल्यूची 1 आणि वायची व्हॅल्यू किती आली -1. अशा प्रकारचे तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूज द्यायचे असतात. ठीक आहे, तर हे होतं आपलं पहिलं एक्झाम्पल. आता आपण जे तुम्हाला दुसरी मेथड जे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट तुमचा जो आहे तो सुरू करूया. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या पूर्ण व्हिडिओ सबस्क्राईब पूर्ण सिलेबससाठी. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला IMP जे क्वेश्चन्स असतात, जे काही वर्षापूर्वी आम्ही सुद्धा 10 पेपर दिले होते, त्या IMP क्वेश्चन्स आणि काही टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा आपण नक्की घेणार आहोत. तर त्यासाठी सुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला सेव्ह करून ठेवा, वाटल्यास तर तुम्ही विसरून जाताल त्यामुळे. आणि बेल आयकन जे चॅनल करून आपण पुढे जेव्हा लाईव्ह लेक्चर्स घेऊ ते सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. तर काही इम्प्रूव्हमेंटची लेक्चर्समध्ये असो किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिकत राहा, खेळत राहा.